चंद्रपूर लोकसभेच्या तिकिटासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे आणि त्या रस्सीखेचीमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी पक्षांतर्गत गटबाजीवरून गंभीर आरोप केले आहेत। कुणाची नावे आहेत चर्चेत आणि मुनगंटीवारांना स्वतःहून तिकीट का नकोय पाहूया। चंद्रपूर लोकसभेतून काँग्रेसकडून कोण लढणार? दिवंगत खासदार बाळू धानोरकरांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर की मग विजय वडेट्टीवारांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार? दोघांच्या नावांची चर्चा जोरात सुरू आहे। तर दुसरीकडे नाव पुढे आलेलं असूनही भाजपकडनं सुधीर मुनगंटीवार लोकसभा लढण्यास इच्छुक नाहीयेत। काँग्रेसमध्ये तर पक्षांतर्गतच वाद उफाळून आलाय। पक्षातल्या गटबाजीमुळेच आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी केलाय। पक्षात अनेक लोक आहे की जे माझा विरोध सतत खासदार साहेब गेले तेव्हापासून करत आहे। या विरोधामुळेच आज माझ्या नवऱ्याचा सुद्धा जीव त्यांनी घेतला आणि माझ्याही मागे ते लागून आहे। पण एक जीव गेला, आता दुसरा जाणार नाही याची काळजी मी घेईल आणि हे करत असताना नक्कीच पक्षाचे जे ध्येय धोरण आहे, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो अंतिम निर्णय। आता मागील खासदार साहेब गेल्यापासून साधारणतः या 8-9 महिन्याच्या कार्यकालात जे लोक माझा विरोध सगळ्यात जास्त करत आहे तेच लोक या चुकीच्या अफवा फैलवत आहे, पोर्टलवरती चुकीच्या न्यूज रोज लावत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला आणि प्रतिभाताईंना माहीत आहे की बाळू धानोरकरांचा मृत्यू कशामुळे झाला, त्यामुळे मला अधिक बोलण्याची गरज नाही। ते कोण आहेत ते त्यांना माहीत आहे, त्यांनीच ते सांगू शकतील। त्यांचा मृत्यू कसा झाला ते सांगू शकतील, त्यांनाच विचारलं पाहिजे। जागा घोषित केलेल्या नाही, शब्दाचा अर्थ चुकीचा काढू नका। ते साताऱ्यामध्ये सांगलीच्या जागेच्या संदर्भात त्यांना म्हणाले की यांना आम्हाला दिल्ली पाठवायचं आहे, याचा अर्थ घोषित झाली होत नाही। आम्ही अनेकांना म्हणतो दिल्ली पाठवायचं आहे, त्यातून ते म्हणाले असतील, पण शीट वाटपामध्ये ती जागा कुणाला जाईल ते वाटप झाल्यानंतर अंतिम सही झाल्यावरच कळेल। प्रतिभा धानोरकरांनी देखील खंत जी आहे ती व्यक्त केली आहे। माझ्या पतीनंतर मला मारण्याचा प्रयत्न आहे असं देखील ते म्हणाले। मला माहिती नाही, तुमच्या माध्यमातून आता कळलं, मी त्यांना विचारतो काय झालं। मला हे काय त्यांनी म्हटलं हे मला माहीत नाही। त्यांची इच्छा आहे का लोकसभेची उमेदवारी मिळावी, तो आग्रह करण्याचा अधिकार त्यांचा आहे आणि तो सर्वांचाच असतो, त्यामुळं त्यावर चर्चा आमची होऊ शकते। बाकी त्या काय बोललेलं हे मला माहीत नाही। 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसनं चंद्रपूर ही एकच जागा जिंकली होती, ते सुद्धा बाळू धानोरकर यांना ऐनवेळी तिकीट दिलं गेलं। मात्र निधनाला वर्षभराचा काळ लोटल्यानंतरही चंद्रपुरात पोटनिवडणूक लागलेली नाही। आता सार्वत्रिक लोकसभांबरोबरच चंद्रपूरची लढत होणार आहे। चंद्रपूर लोकसभेत राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी या 6 विधानसभा येतात। गेल्या वेळी काँग्रेसचे बाळू धानोरकर विरुद्ध भाजपच्या हंसराज अहिर यांच्यामध्ये लढत झाली। काँग्रेसच्या धानोरकरांना 5,59,507 तर भाजपच्या अहिरांना 5,14,744 मतं पडली। धानोरकरांचा 44,763 मतांनी विजय झाला होता। राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर आणि वरोरा या 4 विधानसभांमध्ये काँग्रेसला लीड होतं, तर वणी आणि आर्णीमध्ये भाजपचे अहिर पुढे राहिले। यंदा काँग्रेसकडनं विजय वडेट्टीवारांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार सुद्धा लोकसभेची तयारी करतायत। काही दिवसांपूर्वी दिल्लीत भेटीगाठी घेत त्यांनी निवडणुकीची इच्छाही वर्तवली होती। मात्र दुसरीकडे दिवंगत खासदारांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर सुद्धा तिकिटासाठी इच्छुक आहेत, तर भाजपचे मुनगंटीवार मात्र आपल्याला भाजपकडनं तिकीट मिळू नये अशी प्रार्थना करतायत। पक्षाचे जे पण दिल्लीमध्ये आमचे श्रेष्ठ हायकमांड आहे त्यांच्यासमोर इच्छा व्यक्त केलेली आहे की एक युथ म्हणून, एक ऑर्गनायझेशनची व्यक्ती म्हणून, NSU युथ काँग्रेसमध्ये काम करणारी व्यक्ती म्हणून पक्षाकडे मी इच्छा जाहीर केलेली आहे। आता शेवटी निर्णय पक्षाचा राहील। काँग्रेस पक्षांनी क्लिअरली सांगितलं आहे, जो वर्कर 5 वर्षापेक्षा जास्त ऑर्गनायझेशनमध्ये काम करत आहे त्याला घराणेशाही म्हणून नाही बघितलं जाईल आणि त्याला संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करू। तर त्याच अनुषंगाने मी पक्षाकडे मागणी केलेली आहे। जे लोक माझा विरोध सगळ्यात जास्त करत आहे तेच लोक या चुकीच्या अफवा फैलवत आहे, पोर्टलवरती चुकीच्या न्यूज रोज लावत आहे। मी काँग्रेसचीच आहे आणि मी काँग्रेसच्याच तिकीटवरती लढवणार आहे। शेवटी आता बोलत असताना आपण पाहिलं असेल की आमच्या पक्षात अनेक लोक आहे की जे माझा विरोध सतत खासदार साहेब गेले तेव्हापासून करत आहे। या विरोधामुळेच आज माझ्या नवऱ्याचा सुद्धा जीव त्यांनी घेतला आणि माझ्याही मागे ते लागून आहे। पण एक जीव गेला, आता दुसरा जाणार नाही याची काळजी मी घेईल आणि हे करत असताना नक्कीच पक्षाचे जे ध्येय धोरण आहे, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो अंतिम निर्णय राहील। मला तिकीट कोणत्याही परिस्थितीत मिळू नये याचा मी पूर्ण प्रयत्न करतोय।
शेवटी आता यश अपयश हे ईश्वराच्या हाती आहे. माझी इच्छा लोकसभेत जाण्याची नाही हे नक्की आहे. माझी अजून तयारी झाली नाही. मी पक्षाकडे प्रयत्न हाच करतोय. मी अनेकांना भेटून सांगतोय की मला इथंच राहू द्या, बघू पुढे काय. पण आता पक्षाने आदेशच दिला तर तुम्हाला लढवा म्हणजे लढणार? हा, पक्षाने आदेश दिला तर त्या आदेशानुरूप वागणं हे कार्यकर्ता म्हणून आमचं कर्तव्यच आहे. याआधी सुद्धा काँग्रेसचे बडे नेते आमदार निधीवरून सभागृहात गप्प बसल्याचा आरोप प्रतिभा धानोरकरांनी केल्यानं तेव्हा सुद्धा पक्षांतर्गत वाद बाहेर आला होता. मी पर्टिक्युलरली कोणाचं नाव सांगणार नाही, पण काही लोकांना बजेटमध्ये सुद्धा 40-50 कोटी मिळाले. आम्हाला नाही मिळाले. आम्हाला एकही रुपया मिळाला नाही ना. आम्हाला 25-15चा मिळाला ना, बजेटमध्ये मिळाला ना कुठलाच. आम्ही थोरात साहेबांना झालं, नाना भाऊला किंवा आमचे विरोधी पक्षनेते विजू भाऊ आहे त्यांना सुद्धा म्हटलं की पक्ष म्हणून आपण CM असतील DCM असतील त्यांच्याकडे मागणी केली पाहिजे की बाबा सगळ्या आमदारांना काही ना काही तर निधी द्या. 2019ला ऐनवेळी बाळू धानोरकरांचं तिकीट पक्क झाल्यानं काँग्रेसचा किमान एक खासदार तरी महाराष्ट्रातनं जाऊ शकला. यावेळी धानोरकर विरुद्ध मुनगंटीवार असा सामना होतो की मग वडेट्टीवार विरुद्ध मुनगंटीवार हे पाहणं महत्वाचं आहे. निलेश डहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.